हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण महाराष्ट्रातील पारंपरिक तसेच लोकप्रिय असणारी पुरणपोळी आणि कटाची आमटी ही रेसिपी आपण शेअर करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया आपण आजची रेसिपी। तर सर्वात आधी आपण पुरण तयार करूया। त्यासाठी इथे आपण अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे आणि चणा डाळ ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 2-3 वेळा। आणि हे पाणी गाळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करून 2 ते 3 तास आपण भिजत ठेवून देऊया। तर इथे पाहू शकता 2-3 तासानंतर डाळ आपली व्यवस्थित भिजली आहे। आता ही आपण एका कढईमध्ये किंवा स्टीलच्या कोणत्याही पातेल्यामध्ये काढून आपण ती शिजवून घेऊया। त्यासाठी इथे 2 ग्लास पाणी, थोडीशी हळद, अर्धा चमचा आणि झाकण ठेवून आपण ती कढईमध्ये शिजवून घेऊया। तर ही डाळ जर तुम्ही कुकरला शिजवत असाल तर ही 2 शिट्या काढू शकता। तर इथे आपण या पातेल्यामध्ये कढईमध्ये डाळ शिजवत असताना तुम्ही पाहू शकता वरती जो फेस आला आहे तो आपण चमच्याच्या सहाय्याने बाजूला काढून टाकला आहे। आणि त्यानंतर इथे आपली डाळ शिजवून घेऊया। तर इथे पाहू शकता 10 मिनिटांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली आहे। आता आपण झाकण ठेवून यातील आपण जे डाळीचं पाणी आहे ते वेगळं काढून घेऊया। त्यासाठी आपण इथे कढईमधील पाणी आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि जे पाणी येईल त्याचं आपण कटाची आमटी बनवूया। तर इथे झाकण लावून आपण ते साईडला ठेवून देऊया। आणि जी आपली डाळ शिजलेली आहे पाणी गाळून घेतलेली हे इथे पाहू शकता ह्याच्यामध्ये पाणी जरा देखील नाही आहे। आता आपण डाळ अर्धा किलो घेतली आहे, त्याचप्रमाणे गूळ देखील अर्धा किलो घेतला आहे। आता हा गूळ आपण व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून शिजवून घेऊया आणि तो मेल्ट होईपर्यंत आपण त्यामध्ये मिक्स करून शिजवून घेऊया। तर त्यासाठी आपण इथे 1 चमचा साजूक तूप ॲड केलं आहे, त्याचप्रमाणे छोटा चमचा वेलची पावडर, 1 छोटा चमचा सौंफची पावडर आणि त्याचप्रमाणे थोडंसं जायफळ किसून टाकलं आहे। आता हे संपूर्ण आपण एकत्रित मिक्स करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित गूळ मेल्ट होईपर्यंत आपण ते शिजवून घेऊया। तर डाळीमध्ये गूळ व्यवस्थित मेल्ट झाला आहे, पूर्ण शिजवून एकत्रित मिक्स झालं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार केलं आहे। आता या सारणला आपण बारीक पद्धतीने काढण्यासाठी गाळणीमध्ये थोडं थोडं घेऊन आपण ते एकदम बारीक पातळ पुरण तयार करून घेऊया। जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर किंवा पुरणाची जाळी असेल तर त्याच्यातनी सुद्धा हे असं पद्धतीने तुम्ही काढू शकता। तर मी अशा पद्धतीने काढून इथे सारण काढून बाजूला ठेवलं आहे। त्यानंतर आपण इथे कटाची आमटी तयार करण्यासाठी एक वाटण तयार करूया। त्यासाठी 1 कांदा, 1 थोडंसं खोबरा आणि 1 टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी लसूण घेऊन 5-6 पाकळ्या आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे। ते कटाच्या आमटीची आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेऊन त्यात राई आणि कढीपत्ता, तेजपत्ता, थोडे 2-3 सुकी मिरची आणि छोटे दालचिनी आणि तसंच लाल तिखट मसाला घेऊन आपण जे वाटण तयार केलं होतं ते तेलामध्ये आपण ॲड करून संपूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे। त्यानंतर आपण मसाले ॲड करूया। त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, त्याचप्रमाणे 1 छोटा चमचा गरम मसाला ॲड करून हे संपूर्ण आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आणि जे आपण डाळीचं पाणी काढून घेतलं आहे गाळून ते आपण यामध्ये ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करून थोडीशी चिंच घालून कटाच्या आमटीला व्यवस्थित उकळी आली आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवल्यानंतर वरती कोथिंबीर सर्व करूया आणि कट देखील छान आला आहे। तर तयार आहे आपली कटाची आमटी। पुरणपोळीचं पोळीचं पीठ आपण घेऊया। त्यासाठी आपण इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि सेम प्रमाण आपण 1 कप मैद्याचं पीठ, दोन्ही पीठ आपण समान मापाने घेतलं आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये थोडं मीठ आणि 1 चमचा घी घालून आपण ते थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित मळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता इथे आपण जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही, मीडियम साईजने आपण मळून साईडला ठेवून देऊया। आणि त्यानंतर आपण पुरणाचे गोळे तयार करून घेऊया सारणाचे आणि पिठाचे देखील गोळे तयार करून तर पीठ घेऊन थोडं वाटीसारखं आपण तयार करून घेऊया आणि पुरण घेऊन सारण घेऊन आपण त्या पोळीमध्ये हलक्या हाताने अंगठ्याने प्रेस करून सारण पूर्ण त्या वाटीमध्ये भरून अशा पद्धतीने पूर्ण एकत्रित आतमध्ये भरून वरचा किनाऱ्याचा भाग आपण बंद करून
अशा पद्धतीने पोळीसारखं तयार करून घेऊया आणि वरून आणि दोन्ही बाजूला सुकं पीठ लावून आपण हलक्या हाताने पोळीसारखं लाटणार आहोत आणि ही पोळी आपण सावकाश हळूवार लाटणार आहे, कारण की पुरण बाहेर येऊ नये यासाठी हलक्या हातानेच पुरणपोळी लाटताना हात फिरवून पूर्ण पोळीवर आपण अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून घेणार आहे। तर पोळी लाटताना पिठाची जाडसर थर लावू नये, नाहीतर कोरडी होते पुरणपोळी। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पुरणपोळ्या लाटून एकत्रित तयार करून घेतले आहे। आता आपण एका पॅनवर थोडंसं घी लावून आपण पुरणपोळी दोन्ही बाजूला चांगल्या शेकवून घेऊया आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत आपण व्यवस्थित दोन्ही बाजूला शेकवून थोडंसं घी लावून दोन्ही बाजूला अशा पद्धतीने आपण ती भाजून मध्यम आचेवर भाजून घेतली आहे पुरणपोळी। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पुरणपोळ्या दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घी लावून परतून शिजवून घेतल्या आहेत। संपूर्ण पुरणपोळ्या आपण मीडियम स्लो फ्लेमवर शेकवून घेतल्या आहेत। तर तयार आहे आपली आजची रेसिपी पुरणपोळी आणि कटाची आमटी। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।